हाय एव्हरीवन. तर ही आहे आमची बाल्कनी. त्यातला थोडासा व्ह्यू मी इथे शूट केलेला आहे. आणि पावसामध्ये आहे ना झाडं खूप छान हिरवीगार होतात. तर झाडांना अशी मस्त हिरवाई आली होती. आणि हे जास्वंदीच्या झाडाला आज मस्त फुलही आलं होतं. खूप छान दिसत होतं. तर संध्याकाळी आहे आमच्याकडे तुळशीचं लग्न. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी कशा पद्धतीने सामूहिक तुळशी विवाह केलेला आहे. सॅटर्डे संडे झाला की लगेच आपलं वीकली रुटीन हे चालूच होत असतं. माझी इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि अनन्याचं इकडे उठून तीही तिचं रेडी होत होती. कारण आता मोठी झाल्यामुळे ती मला जास्त तिच्यामध्ये गुंतावं लागत नाही. तिची तीच रेडी होत असते बऱ्यापैकी. आणि इकडे आमच्या आजवीराचीही झोप झाली होती. कारण सगळे उठले की नंतर तीही शेवटी उठते आणि सगळ्यांना डिस्टर्ब करून टाकत असते. तिला खेळायचंही असतं. त्याच्यानंतर दीदीला स्कूलला सोडायलाही जायचं असतं. आम्हाला सगळ्यांना घे म्हणून तिचा सकाळ सकाळ कालवा चालू असतो. तर इकडे अनन्या उठली की तिच्याबरोबर थोडीफार रोजची मस्ती चालू असते तिची. आणि अंघोळीला जायच्या अगोदर ती तिचा ड्रेस युनिफॉर्म जो स्कूलचा आहे ते सगळं रेडी वगैरे करून ठेवते, जेणेकरून तिची धावपळ होऊ नये. आणि आद्विरा इकडे उठली की तिचं खेळणं थोडंफार चालू असतं, नाही तर आमच्या मागे लागत असते घ्या म्हणून. तर इकडे मी दोघींसाठी ना टेबलवरती सकाळ सकाळ रेडी करून ठेवत असते दूध वगैरे, चहा. तर ह्या दोघींनी मिळून इथे बिस्किट वगैरे खाल्लं. अनन्याला शक्यतो चहा नाही आवडत, ती दूध आणि बोर्नव्हिटाच घेत असते. ह्या दोघींची मजा मस्ती करत असं सकाळचा ब्रेकफास्टही होतो. आणि माझी इकडे टिफिनची तयारी चालू होते. कारण मुलांना जर त्यांच्या आवडीचं जेवण नाही दिलं, भाजी वगैरे नाही दिली, तर ते टिफिन खात नाही आणि तसंच घरी घेऊन येतात. आमच्या अनन्याचं सेम तसंच आहे. बिलकुलही आवडीची भाजी नसेल तर ती खातही नाही आणि भाजी रिटर्न घेऊन येते, चपातीही रिटर्न आणते. आणि शक्यतो स्कूलमध्ये आता 2 पोणी वगैरे बांधायला लावतात, पण कधी मी बांधून देते, कधी ती तिच्या हाताने 1 पोणी वगैरे बांधत असते. आणि स्कूलचा टाईम झाला की आमची आद्विरा इथे रेडीच असते. लाईट लाव की. बाय दिदे. तुला दिदी चालली हो. त्यानंतर ह्या अनन्याला स्कूलला सोडून येतात. तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे आवरतो आणि किचनमधली बऱ्यापैकी कामं होतात. शक्यतो हे घरी असले ना पटकन माझी कामं आवरतात, कारण आद्विराला ते घेतात आणि ऑफिसला गेले तर माझी कामं बऱ्याच वेळ चालतात दिवसभराची. त्यानंतर डस्टिंग वगैरे करून घेतली, कारण दीदी येईपर्यंत घरातली बरीचशी कामं मला आवरून घ्यावी लागतात. बेड वगैरे किंवा हॉलमधली, कारण झाडून नाही घेतलं की व्यवस्थित डस्टिंग वगैरे नाही केली की मग ते पूर्ण परत कचरा होतो घरामध्ये. इकडे आद्विराही उठली होती, तिला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि फ्रेश करून घेतलं. तर तिलाही बाल्कनीत बसून खेळायला खूप आवडतं. त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि संध्याकाळी तुळशीचं लग्न म्हटलं की म्हटलं चला थोडेफार अक्षता वगैरे कलरफुल असले की छान वाटतं. साध्या आणि सिंपल पद्धतीने आमचं लग्न आहे तुळशीचं. इवन आपण आपल्या लग्नांमध्ये जितका खर्च करत असतो ना, मला तर खरंच वाटतं तो पूर्ण वेस्टेज आहे. साध्या आणि सिंपल पद्धतीने लग्न केलं तर आपले पैसाही वाचतो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण त्याच्यातून त्या पैशाचा यूज करू शकतो. तर इथे तांदूळ मी बाहेर आणून वाळायला ठेवलं होतं, म्हटलं व्यवस्थित सुकतील. तोपर्यंत अनन्या यायचाही टाईम झाला होता. आदू झोपली. अगं कसा गेला दिवस? कसा गेला दिवस? मस्त. टिफिन खाल्ला का? मुलं शाळेतून आली ना खरंच खूप दमतात, कारण सकाळपासून ते 3:30-4चा टायमिंग हा त्यांच्यासाठी भरपूर असतो. आल्यानंतर अनन्याही खूप कंटाळते आणि थोड्या वेळ रेस्ट करून नंतरच फ्रेश होते. त्यानंतर TV वगैरे पाहते काहीतरी खात खात. आणि इथे माझे तांदूळ पूर्ण वाळले होते, हातालाही कलर लागत नव्हता, मस्त असे रेडी झाले होते संध्याकाळच्या अक्षदा. तर त्यामध्ये थोडेसे मी तांदूळ व्हाईट कलरचे तांदूळ मिक्स केले आणि खूप छान कलरफुल अशा लग्नातल्या जशा अक्षदा होतात ना त्या पद्धतीने इथे अक्षदा झाल्या होत्या. तर हेही संध्याकाळी इव्हिनिंगला लवकर घरी आले होते. मग म्हटलं दोघांसाठी आमच्या एकत्र चहा बनवला, नाही तर शक्यतो मी माझा म्हणून पित असते. आणि इथे आद्विरा अनन्यासाठी दूध गरम करून ठेवलं होतं. तर इव्हिनिंगला मी त्यांनाही शक्यतो दूधच देत असते बोर्नव्हिटा वगैरे घालून. आणि ह्यांनी इथे तुळशीसाठी मस्त असं सगळं लग्नासाठी सामान घेऊन आले होते. ते कृष्णासाठी ड्रेस, फेटा आणि तुळशीसाठी इकडे
भरपूर काही त्यांनी दिलं होतं. त्याच्यामध्ये बांगड्या, मंगळसूत्र, आरसा, बिंदी, क्लिप, करंडा, कुंकवाचा नथ, त्याच्यानंतर ज्या बाटल्या वगैरे, जोडवी, बरंच काही होतं. इथे तुळशीला आम्ही व्यवस्थित ज्या वाळलेल्या काड्या होत्या त्या कट वगैरे करून घेतल्या. इथे आमचा अभ्यास कमी आणि धिंगाणा मस्ती जास्त असतो, कारण मोठी मुलं घरात असेल आणि त्याच्याबरोबर लहान मुलं, तर लहान मुलंही मोठ्या मुलांना काय अभ्यास करून देत नाही. त्यांना ते जाऊन सारखे डिस्टर्ब करत असतात. आणि इकडे संध्याकाळची माझी तयारी चालू होती. म्हटलं स्वयंपाक अगोदरच करून ठेवा, कारण नंतर ठेवावा, नंतर बाकीचीही मला तयारी करायची होती. आणि मुलींचं आवरायचं, स्वयंपाक करायचा, सगळं काही करायचं असलं ना एकदाच की आपल्यावर खूप बर्डन आल्यासारखं होतं, कारण ह्यांचाही ऑफिसचा कॉल चालू होता आणि माझंही इकडे तयारी चालू होती. अद्विरा अनन्याबरोबर खेळत होती, म्हणून म्हटलं चला आपलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा. आणि मुलं मध्ये मध्ये जर करत असतील तर आपलं काम बिलकुलही होत नाही. मला नाही तर मग तिलाच घेऊन बसावं लागतं. तिच्या पण मुडाव खेळ असतो, ती खेळत असेल तरच माझा स्वयंपाक होतो. तर आपण कधीतरी असं एकत्रित सगळी खाली येणार असेल ना, तर गप्पा गोष्टी होतात, कारण एरवी प्रत्येकालाच कामं असतात. आणि जरी आम्ही जवळ राहत असलो तरी गप्पा गोष्टी आमच्या काही होत नाहीत, कारण प्रत्येकाची कामं असतात, ज्याचं त्याचं डेली रुटीन ठरलेलं असतं. आणि एरवी मग असे काही कार्यक्रम असले ना, आम्ही बराच वेळ सगळेजण मिळून गप्पा मारत असतो. तर इकडे टोमॅटोच्या चटणीला मी फोडणी वगैरे दिली आणि त्यानंतर अद्विरा खेळत आहे खाली आमची. भाकरी वगैरे बनवून घेतल्या, कारण तिला भाकरी करताना त्यातला थोडासा पिठाचा गोळा दिला की ती खेळत असते. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी म्हटलं थोडासा गोडाचा प्रसाद करावा. त्यानंतर त्या दोघींनाही तयार केलं आणि मीही इकडे रेडी झाली. खाली जाऊन आम्हाला सगळं काही करायचं होतं, तुळशीचं जे काही लागतं लग्नाच्यासाठी. तर तीही अद्विरा मध्ये मध्ये करत होती तिथेही. त्यानंतर पप्पांनी तिला घेतलं आणि मग मी जी काही बाकीची तयारी होती ती आवरून घेतली. सगळ्यांनी तुळशी खाली आणल्या होत्या, ज्याची त्याची तयारी चालू होती पर्सनल, पण एकत्र सगळ्याच तुळशी सामूहिक विवाह होता आमचा. तर त्यानंतर अक्षदा सगळ्यांना वाटून वगैरे लग्नाची जी तयारी होती, मंगलाष्टका वगैरे आमच्या चालू झाल्या आणि सगळेजण आले होते. त्यानंतर आरती वगैरे झाली आणि सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला. त्यानंतर फटाके वगैरे वाजवून मस्त असं आमच्या तुळशीचं लग्न विवाह संपन्न झाला. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.